मला ना सगळं काही येतं, फक्त एकच येत नाही. काय तर सांगते तुम्हाला, किती वेळेस करून बघितलं मी, ते काही आलंच नाही. तर तुम्ही म्हणता काय करतात ताई? तर आमच्या इथे गौराई आहे, तर गौराईसाठी फराळ बनवणं चालू आहे. अशा छान आत्याने पुऱ्या लाटून दिल्या आणि मी साच्याने करंज्या केलेल्या आहेत. मला हाताने ना मुरड भरून करंजी येत नाही. आत्याला खूप छान येते. त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, उद्या सकाळी टाकेल, तर तुम्ही नक्कीच पहा. आणि त्यानंतर इथे करंज्या छान तळून घेतल्या आणि आम्हाला ना बेसन लाडू, रव्याचे लाडू, अनारसे असं भरपूर करावं लागतं. तर यासाठीच इकडे आत्यानं लाटून दिलं आणि मी तळून, आम्ही दोघी सासूनाने छान मस्त मिळून मिसळून केलं बरं. सासूबाईने लाटून दिलं, मी तळून घेतलं. नाहीतर एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आत्या करतात आणि तुम्ही नुसतं व्हिडिओ काढतात का? तसं नाही बरं, मी पण करते. तर हे पहा, ही शेव मला कधीच येत नाही. किती करू द्या मला येतच नाही. माझ्या जाऊबाईला एक नंबर येते, मला अशीच येते. काय करावं? किती जरी पाहिलं, किती वेळेस केली, पण ती काही येतच नाही. काही ट्रिक असेल तर नक्कीच सांगा. चला, आज ना मस्तपैकी अनारसे, शंकरपाळे, इकडे डाळीचे लाडू, गऱ्याचे लाडूची पूर्ण तयारी झालेली. लाईट गेली ती, त्यामुळे ना हे पुऱ्या काढायच्या राहिल्या मिक्सर वाटं. छान मिक्सरमध्ये लाईट आल्याच्यानंतर काढल्या आणि मस्त असे आत्यानं लाडू बनवले. लाडू पण आत्याच बनवतात. कॉन्ट्रॅक्ट आत्याकडेच असतो लाडू बनवायचा. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज गौराईचे इथून पुढे छान छान व्हिडिओ येतील, त्यासाठी लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.